तर मेथी घालण्यासाठी मी अशा प्रकारे एक मोठं भांडं वापरलेलं आहे. तर ह्या भांड्यामध्येच आपण तयार करून घेतलेला जो खारी खोबऱ्याचा चूरा आहे तो सुद्धा यामध्येच घालायचा. आता काय करायचे, आपण काजू, बदाम आणि गोडंबी हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि ते सुद्धा ह्याच भांड्यामध्ये घालायचं. तर सुरुवातीला मिक्सरमध्ये मी काजू आणि बदाम दोन्ही एकत्रित घालत आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घेते. आता फिरवत असताना तुम्हाला काजू आणि बदाम जाडसर बारीक कसं हवंय त्यानुसार ते फिरून घ्या. त्यानंतर हे दोन्हींचा चुरा यामध्ये घातला की तशाच प्रकारे गोडंबी सुद्धा यामध्ये घालायची आणि ती सुद्धा मिक्सरमधून बारीक करून यामध्ये घालायची. आता गोडंबीचं प्रमाण मी ते थोडंसं कमी ठेवलेलं आहे. जर तुम्हाला गोडंबी ही चांगली 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव घालायची असेल ना, तरी सुद्धा तुम्ही ते घालू शकता. पण आजकाल बऱ्याच जणांना मूळव्याधीचा त्रास होतोय किंवा उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो आणि गोडंबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते, जेणेकरून आपल्याला त्रासदायक होऊ नये त्यासाठी मी ते गोडंबीचं प्रमाण हे थोडंसं कमी घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त केलं तरीही चालेल. आता तयार करून घेतलेलं हे तिन्हीचं मिश्रण यामध्ये घालायचं. आता काय करायचे, इथे मी सुंठ आणि जायफळ घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला बारीक करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. आता सुंठचे तुकडे करत असताना मी अशा प्रकारे आडकीताचा वापर करून याचे तुकडे करून घेते आणि जायफळ मी पूर्ण न घालता अर्ध जायफळ इथं घालते. तुम्हाला जर आवडत असेल तर पूर्णही जायफळ तुम्ही यामध्ये घातलं ना तरी सुद्धा छानच लागतं. आता सुंठ घालण्याचे फायदे, सुंठ घातल्यामुळे सर्दी, खोकला म्हणजे हे लाडू लहान मुलांनी जरी खाल्ले किंवा मोठ्यांनी खाल्ले तरी ते अपायकारक होऊ नये, त्याचबरोबर पचनाला सोपे जाते म्हणून इथे सुंठाचा वापर करायचा. आणि जायफळ घातल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. भरपूर असं म्हणजे फायदेशीर असं जायफळ आणि सुंठ आहे, त्यामुळे यामध्ये घालते. आणि अजून म्हणजे हे दोन्ही घातल्यामुळे ना ह्या लाडूंचा स्वाद अगदी अप्रतिम असा लागतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये हे लाडू अगदी फायदेशीर असे झाले पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण इथेही वापरायचं आहे. तर तयार करून घेतलेला अशा प्रकारे जो चुरा आहे ना ते चुरा आपण यामध्ये घालायचा. आता बघा हे मिश्रण आपलं तयार झालंय ना, हे मिश्रण ना आता छान असं पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचं. म्हणजे तर बघा इथे खारी खोबरं, मेथी पावडर, काजू, बदाम, गोडंबी, त्याचबरोबर जायफळ, सुंठ हे सर्व छान असे एकत्रित करून घेतले. त्यानंतर आता आपल्याला इथे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचे. तर मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, जेव्हा आपण नॉर्मल गव्हाची चपाती बनवतो ते पीठ इथं वापरलेलं नसून आपण इथं ओलेवाचं पीठ इथं वापरत आहोत. तर जवळपास इथं 1 किलो हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता ओलेवाचे गहू कसे करायचे, तर सुरुवातीला गहू छान स्वच्छ निवडून घ्यायचे, त्यानंतर ते धुवून घ्यायचे. धुवून घेतले की त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि कपड्यावरती ते सुकवून घ्यायचे. छान फॅनखाली सुकवले गेले की मग ते चक्कीमधून काढून आणायचे. आणि लाडूसाठी जे पीठ आपल्याला मिळतं ना अगदी रवाळ तसं हे पीठ ते मिळते आणि हे ना सोजीच्या चाळणीने गाळून घ्यायचं. म्हणजे अगदी छान पौष्टिक असं गव्हाचं पीठ आपल्याला तयार होतं आणि